Good morning, friends. Good morning. माझा आवाज आणि व्हिडिओ येत आहे का? आवाज येत आहे का? व्हिडिओ दिसतोय का? बघा बरं, प्लीज कन्फर्म. आवाज आणि व्हिडिओ कन्फर्म करा प्लीज. ओके. व्हेरी गुड, थँक्यू. तर काल आपण डिफरन्शिएशन चॅप्टर आपण बघत होतो आणि त्या डिफरन्शिएशन चॅप्टरचे आपण मला वाटतं प्रॉब्लेम नंबर 2020 पर्यंत आपण पोहोचलो होतो आणि प्रॉब्लेम नंबर 21 जो आहे ना, हा तुम्हाला मी दिला होता होमवर्कसाठी आणि तो प्रॉब्लेम नंबर 21 जो होमवर्कसाठी दिला होता या ठिकाणी आपण बघणार आहोत. होप सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी सॉल्व केला असावं. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 21. बघा काय आहे प्रॉब्लेम नंबर 21. y इज इक्वल टू दिले बघा e रेस टू x इंटू x मायनस 4 अपॉन x प्लस 3 रेस टू 3 अपॉन 4 देन dy बाय dx इक्वल टू कॉम्बिनेशन ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ नंबर ऑफ फंक्शन है ना. या ठिकाणी बघा कॉम्बिनेशन आहे, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फंक्शनचं. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण हा प्रॉब्लेम जो आहे तो कन्सिडर करतो बघा. y इज इक्वल टू, मग या ठिकाणी आहे बघा e रेस टू 4x जो दिलेला आहे हा ॲज इट इज आपण ठेवतोय आणि हे जे आहेत x मायनस 4 अपॉन x प्लस 3 हा जो पॉवर आहे तो पॉवर आपण सेपरेट करूया है ना. तो पॉवर आपण या ठिकाणी सेपरेट करत आहोत. पण तो पॉवर आपण जर सेपरेट केला तर या ठिकाणी काय येणार, इट विल बी x मायनस 4 है ना, x मायनस 4 आणि त्याला तो पॉवर 3 अपॉन 4 सेपरेट करतो आपण रेस टू 3 अपॉन 4 आणि डिनॉमिनेटरला बघा काय आहे x प्लस 3 त्याला पण पॉवर देतोय 3 अपॉन 4. म्हणजे या ठिकाणी ते पॉवर सेपरेट केल्यानंतर आता पुढच्या स्टेपमध्ये ज्या टर्म न्यूमरेटरला आहे त्यांना प्लसने सेपरेट करणार आणि ज्या टर्म्स डिनॉमिनेटरला आहे त्याला मायनसने सेपरेट करणार. सो y इज इक्वल टू बघा काय आलं है ना, y इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी आता है ना. आपण पहिले आपण लॉग घेणार है ना, लॉग y टेकिंग लॉग है ना, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ बघा e रेस टू 4x इंटू x मायनस 4 रेस टू 3 अपॉन 4 अपॉन x प्लस 3 रेस टू 3 अपॉन 4. दोन्ही साईडला लॉग घेतले, लॉगचे रूल्स अप्लाय करतो या ठिकाणी. सो लॉगचे रूल्स जर अप्लाय केले तर इट विल बी लॉग y इज इक्वल टू बघा लॉग ऑफ e रेस टू है ना, e रेस टू 4x, लॉग ऑफ e रेस टू 4x न्यूमरेटरला प्लस लॉग ऑफ x मायनस 4 रेस टू 3 अपॉन 4 आणि डिनॉमिनेटर मायनस नाही येतं बघा मायनस लॉग ऑफ x प्लस 3 रेस टू 3 अपॉन 4. लॉगचे लॉज यूज केले आणि लॉगचे लॉज यूज केल्यानंतर या ठिकाणी बघा न्यूमरेटरचे टर्म प्लसने सेपरेट केले आहे, डिनॉमिनेटरचे टर्म मायनसने सेपरेट केले आहे. आता पॉवर घेतोय समोर है ना, अजूनही लॉग y इज इक्वल टू ॲज इट इज राहते बघा 4x आणि हा लॉग ही झाला है ना, लॉग ही 1 होणार आहे आणि प्लस हा 3 अपॉन 4 पुढे आला लॉग ऑफ x मायनस 4 मायनस हा 3 अपॉन 4 पुढे आला आणि या ठिकाणी होतं बघा लॉग ऑफ x प्लस 3 बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल आपण लॉगचे रूल्स यूज केले आहेत, पॉवर समोर आले, आता आपण डिफरन्शिएट करणार है ना. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग वायचं काय येणार 1 अपॉन y इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 प्लस दिस 3 अपॉन 4 रिमेन्स ॲज इट इज लॉग ऑफ x मायनस 4 चं येणार 1 अपॉन x मायनस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस 4 इज 1 मायनस 3 अपॉन 4 लॉग ऑफ चं येणार 1 अपॉन x प्लस 3 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 3 कॉम्पोजिट फंक्शनने गेलं तर तो 1 येणार आहे. येते लक्षात. मग याला आपण सिम्प्लिफिकेशन जर केलं तर dy अपॉन dx इज इक्वल टू येणार y इंटू ब्रॅकेट बघा 4 प्लस 3 अपॉन 4 इंटू ब्रॅकेट x मायनस 4
-3/4 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 येते लक्षात. आणि मग तुमच्या समजलं असेल या ठिकाणी जर y जो आहे ना y आपण ॲज इट इज ठेवला आणि आपण जर कम्पेअर केलं तर कम्पेअर केल्यानंतर या ठिकाणी आन्सर काय येतं बघा बरं. येस, व्हॉट विल बी द सोल्युशन 1/, या ठिकाणी काय दिसतं आन्सर बघा. पुढे ऍडजस्ट करावं लागेल, काय ऍडजस्ट करावं लागेल बघा. येस, मग या ठिकाणी लक्षात आलं बघा का डिनॉमिनेटर त्यांनी ऑपरेट केलाय है ना. इथं बघा 4 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. मग आपल्याला सुद्धा इथं 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. सो y ॲज इट इज ठेवतोय बघा 4 प्लस ॲज इट इज आहे. लक्षात आलं बघा 4 प्लस सर्व ठिकाणी आहे है ना. 4 प्लस आपल्याला ऑपरेट करण्याची गरज नाही, इथं परफॉर्म करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग लक्षात आलं बघा हा जो डिनॉमिनेटरचा 4 आहे तो पण कॉमन आहे, तो पण तसंच ठेवतोय आपण बरोबर. 4 ने नाही मल्टिप्लाय करते आपण. सो इथं मल्टिप्लाय कसं करणार बघा 3 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 मायनस 3 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 4 है ना. आणि डिनॉमिनेटरला एक्स मायनस 4 एक्स प्लस 3 येते लक्षात. आणि मग लक्षात आलं का आपल्याला या ठिकाणी अजून थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागत आहे है ना. y इंटू ब्रॅकेट 4 प्लस इथं ब्रॅकेट ओपन केलं तर काय येतं बघा 3x प्लस 3 3 जा 9 मायनस 3x मायनस मायनस प्लस 3 4 जा 12 आणि अपॉन जो डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज राहतोय. मग लक्षात आलं प्लस 3x मायनस 3x कॅन्सल झाला आणि फायनली आता dy/dx इज इक्वल टू बघा y इंटू ब्रॅकेट 4 प्लस बघा y इंटू ब्रॅकेट 4 प्लस y इंटू ब्रॅकेट 4 प्लस एकतर ए ऑप्शन मध्ये आहे आणि डी ऑप्शन मध्ये आहे. याचा अर्थ या दोन पैकी एक ऑप्शन असणार आहे. आता इथे बघा 12 प्लस 9 इज 21/4 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 4 इंटू एक्स प्लस 3 है ना. एक्स मायनस 4 इंटू एक्स प्लस 3 आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या का आपला बरोबर आन्सर या ठिकाणी ऍडजस्ट झालेला आहे आणि द करेक्ट आन्सर इज ए. येस, व्हेरी गुड रुचा. अक्षय गाडेकर, दीपक वाघ, ईश्वरी, अमृता, सुमित मोरे, माया थोरात, अंकिता मोरे, आकांक्षा चव्हाण सर्व म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. सो डी नाही आहे सर, ए करेक्ट ऑप्शन आहे. येस, ए इज द करेक्ट ऑप्शन. बट या ठिकाणी बोर्ड आणि एंट्रन्स मध्ये ह्या 3 स्टेपचा फरक पडलाय है ना. बोर्डमध्ये आपण इथपर्यंत येऊन थांबलो असतो तर आपला करेक्ट आन्सर आलं असतं, आपल्याला आउट ऑफ मार्क्स भेटले असते. बट इथं आपल्याला त्यांनी सिम्प्लिफिकेशन करावं लागलं है ना. व्हेरी गुड. या ठिकाणी मग आकांक्षा चव्हाण, आनंद उगले, पूनम निकम सर्व म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 22. प्रॉब्लेम नंबर 22 कडे चाललोय बघा. काय आहे प्रॉब्लेम नंबर 22 ते म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 1 मायनस एक्स 2 मायनस एक्स 3 मायनस एक्स 4 मायनस एक्स n मायनस एक्स पर्यंत ॲट एक्स इक्वल टू 1 बरोबर. मग या ठिकाणी त्यांनी जे दिलंय ते या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. y इज इक्वल टू बघा 1 मायनस एक्स 2 मायनस एक्स है ना. याच पद्धतीने 3 मायनस एक्स डॉट 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 कुठपर्यंत दिलंय n मायनस एक्स पर्यंत है ना. कुठपर्यंत आहे n मायनस एक्स पर्यंत आहे. म्हणजे y मध्ये अनेक टर्म आहेत. याला आपण थोडं रिड्यूस करू, याला आपण सिम्प्लिफाय करू आणि सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी असं लिहिलं चालेल बघा है ना. या ठिकाणी आपण काय करू कन्सिडर करू है ना. कन्सिडर करतोय या ठिकाणी 2 पासून ज्या पुढच्या टर्म आहे ना या 2 पासून पुढच्या टर्म येते लक्षात. मग या टर्म्सला आपण म्हणणार एफ ऑफ एक्स. आपण कन्सिडर करू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बघा काय 2 मायनस एक्स 3 मायनस एक्स डॉट 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 n मायनस एक्स है ना. ह्या टर्म आपण एफ ऑफ एक्स म्हणून कन्सिडर करून घेतलाय. एफ ऑफ एक्स कन्सिडर केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल का या ठिकाणी जर एक्स आपल्याला त्यांनी ॲट विचारलंय ॲट एक्स इक्वल टू 1 बरोबर. मग या ठिकाणी आपण एफ ऑफ 1 फाइंड करून घेतलं तर काय येणार बघा 2 मायनस 1 3 मायनस 1 4 मायनस 1 5 मायनस 1 n मायनस 1. मग लक्षात आलं 2 मायनस 1 आलं 1 इंटू 2 इंटू 3 इंटू डॉट 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 येणार n मायनस 1 है ना. सो याला आपण लिहिणार आहोत n मायनस 1 फॅक्टोरियल. n मायनस 1 फॅक्टोरियल बघा n मायनस 1 पर्यंत आहे. आपल्याला माहिती 2 फॅक्टोरियल काय 2 इंटू 1. 3 फॅक्टोरियल काय असतं 3 इंटू 2 इंटू 1. 4 फॅक्टोरियल काय असतं 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. मग n मायनस 1 n मायनस 2 असं कितपर्यंत आलं 1 पर्यंत. त्याला n मायनस 1 फॅक्टोरियल म्हटलं गेलंय बरोबर. मग हा जो लक्षात आला हा जो एफ ऑफ 1 आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत कारण एफ ऑफ 1 आपल्याला लागणार आहे बरोबर. एफ ऑफ 1 आपल्याला लागणार आहे त्यासाठी है ना आपण एफ ऑफ 1 फाइंड करून घेतलं. मग दस या ठिकाणी y काय झालं बघा दस y इज इक्वल टू काय झालंय इट विल बी 1 मायनस एक्स इंटू एफ ऑफ एक्स
कारण हा पूर्ण जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे त्याला आपण काय कन्सिडर केलंय, एफ ऑफ एक्स कन्सिडर केलाय, 2 - x 3 - x n - x पर्यंत. आणि मग हा जर y इज इक्वल टू आला 1 - x इंटू एफ ऑफ एक्स, मग याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ना. ते म्हणताय फाइंड है ना डेरिव्हेटिव्ह ऍट x इक्वल टू, मग लक्षात आलं याचा डेरिव्हेटिव्ह बघा dy/dx इज इक्वल टू, लक्षात आलं साला ब्रॅकेट आणि एफ ऑफ एक्स यांच्यामध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट आहे. याचा अर्थ आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल, मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल. काय येणार 1 - x इंटू एफ डॅश ऑफ एक्स, 1 - x इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 - x इज -1. प्रोडक्ट रूल यूज केला आपण. काय केलं आपण, प्रोडक्ट रूल यूज केलाय. मग प्रोडक्ट रूल यूज केल्यानंतर आपल्याला पाहिजे dy/dx. मग आपण काय करतोय है ना, x इज इक्वल टू 1 पुट करतोय, कारण dy/dx आपल्याला पाहिजे ऍट x इक्वल टू 1. मग या ठिकाणी काय आलं, सो dy/dx इज इक्वल टू बघा 1 - 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स, 1 - 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स बरोबर, प्लस एफ ऑफ 1 आपण फाइंड केलं बघा n - 1 फॅक्टोरियल है ना. मग त्याची आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागेल इंटू -1. सो लक्षात आलं या ठिकाणी 1 - 1 बिकम 0. सो 0 मायनस आहे ना, प्लस इंटू मायनस मायनस, आणि इथं काय आलंय एफ ऑफ 1. सो इज इक्वल टू काय आलं मायनस है ना, पण ऑप्शन मध्ये कसं दिलंय बघा है ना, इथं -1 इंटू दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू बघा -1 इंटू ब्रॅकेट n - 1 फॅक्टोरियल, -1 इंटू ब्रॅकेट n - 1 फॅक्टोरियल. म्हणजे हा जो फॅक्टोरियल आहे हा कुठे पाहिजे होता, बाहेर पाहिजे होता. सो -1 इंटू n - 1 फॅक्टोरियल. आणि सो लक्षात आलं करेक्ट ऑप्शन इज सी. सो सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 22. बघा समजतंय का बघा बरं. ऋतुजा भुजाडे, यस गायत्री पैठणकर, संकेत वाघ, समीक्षा मोरे, अमृता वडाळकर, कल्याणी रहाणे, सर्वेश वागचौरे, अक्षय गाडेकर, व्हेरी गुड. ऋतुजा टिंगाडे म्हणताय सर समजलेलं आहे, व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांच्या लक्षात येत आहे. असं असेल कोणाला पुन्हा एक्सप्लेन करून पाहिजे असेल तर सांगा है ना. या ठिकाणी बघा व्हेरी गुड. ऋतुजा, शोएब शेख पण म्हणताय सर समजलं, सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग या ठिकाणी आपण सर्वांना समजलेलं आहे, तर मग आपण पुढे जाऊया है ना. फक्त या ठिकाणी n - 1 फॅक्टोरियल हे समजायला पाहिजे होतं आणि लक्षात आलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 23. बघा प्रॉब्लेम नंबर 23 वाजते बघा. एफ ऑफ थिटा दिलाय. काय दिले एफ ऑफ थिटा, cos θ1 इंटू cos θ2 इंटू cos θ3 इज cos θn पर्यंत दिलाय है ना, cos θn पर्यंत दिलंय. ते म्हणतात देन द व्हॅल्यू ऑफ tan θ1 प्लस tan θ2 प्लस tan θ3 प्लस डॉट 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 tan θn पर्यंत जी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. इथे लक्षात. मग या ठिकाणी जे दिलेलं आहे एफ ऑफ थिटा, तो एफ ऑफ थिटा आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय है ना. एफ ऑफ थिटा कन्सिडर करतोय. काय येणार एफ ऑफ थिटा इज इक्वल टू बघा cos ऑफ θ1 इंटू cos ऑफ θ2 इंटू cos ऑफ θ3 है ना, डॉट 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 cos ऑफ θn. मग लक्षात आलं हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे, हा प्रॉब्लेम लोगॅरिथमिक मेथडचा आहे आणि प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन, अनेक फंक्शनचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल, टेक लॉग ऑन बोथ साइड्स. कसे स्टार्ट करावं लागेल, टेक लॉग ऑन बोथ साइड. मग दोन्ही साइडला लॉग घेतलं तर काय आलं बघा, लॉग ऑफ एफ ऑफ थिटा इज इक्वल टू है ना, मल्टिप्लिकेशन आहे, आपण यांना लगेच प्लसने सेपरेट करून टाकू. मग असं लिहिलं चालेल का बघा बरं, लॉग ऑफ cos θ1 प्लस लॉग ऑफ cos θ2 प्लस डॉट 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 प्लस लॉग ऑफ cos ऑफ θn है ना. मग या ठिकाणी आपण काय केलंय, लॉग घेतलाय आणि लॉगचे रूल्स पण या ठिकाणी यूज करून घेतले. लॉग cos ऑफ θ1, लॉग ऑफ cos θ2, लॉग ऑफ cos ऑफ θn पर्यंत बरोबर. मग या ठिकाणी लक्षात आलं आपण लॉ यूज केल्यानंतर आपण इथं काय करणार, आता डिफरन्शिएटिंग करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय आपण. मग लॉग ऑफ एफ ऑफ थिटा, लॉग ऑफ एफ ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मग या ठिकाणी बघा 1 अपॉन एफ ऑफ थिटा, लॉगचं 1 अपॉन एफ ऑफ थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ थिटा इज एफ डॅश ऑफ थिटा बरोबर. मग 1 अपॉन एफ ऑफ थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ थिटा इज एफ डॅश ऑफ थिटा इक्वल टू कॉस ऑफचं काय येणार, लॉग ऑफ कॉसचं. मग या ठिकाणी बघा 1 अपॉन cos θ1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos θ1 इज मायनस साइन θ1 प्लस
इथं पण येणार बघा 1 अपॉन कॉस थिटा 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा 2 इज मायनस साइन थिटा 2 है ना. इथं काय येणार मग मायनस साइन थिटा 2 येणार, मायनस साइन थिटा 2 प्लस डॉट 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 प्लस इथं पण तेच होणार 1 अपॉन कॉस थिटा एन इंटू मायनस साइन थिटा एन. इथे लक्षात मग या ठिकाणी बघा मायनस साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस बिकम्स टॅन, साइन अपॉन कॉस काय होत आहे टॅन होत आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा. मग या ठिकाणी काय आलं बघा एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा इज इक्वल टू काय येतं बघा मायनस टॅन थिटा 1 मायनस टॅन थिटा 2 है ना, मायनस टॅन थिटा 3 डॉट 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 आणि मायनस टॅन थिटा एन येत आहे बरोबर. पण आपल्याला व्हॅल्यू कसली पाहिजे टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा 2 प्लस टॅन थिटा 3 प्लस डॉट 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 टॅन थिटा एन. म्हणून त्यासाठी आपण मायनस कॉमन जर काढला इथं काय येणार बघा टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा 2 प्लस टॅन थिटा 3 प्लस डॉट 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 टॅन थिटा एन. आणि याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, ही मायनस साइन नको आहे, ही मायनस साइन जर इकडे आणली तर दिस इम्प्लाइज दॅट आपण या ठिकाणी सांगू शकतो टॅन ऑफ थिटा 1 प्लस टॅन ऑफ थिटा 2 प्लस टॅन ऑफ थिटा 3 प्लस डॉट 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 टॅन ऑफ थिटा एन इज इक्वल टू काय येणार, ही मायनस साइन इकडे आल्यावर मायनस एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा, मायनस एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा, मायनस एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा. येस व्हेरी गुड बघा पूनम निकम रुचा चांदगुडे अक्षय गाडेकर सर्वेश वागचौरे आणि सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन मायनस एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा. यस ईश्वरी कल्याणी रहाणे करण कदम संकेत वाघ या ठिकाणी सर्वांना समजते बघा. वैष्णवी कासार माया थोरात आकांक्षा चव्हाण अमृता वडाळकर है ना, या सर्वांना है ना शोएब शेख सर्वांना लक्षात आलंय का ए इज द करेक्ट ऑप्शन मायनस एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा है ना. या पद्धतीने व्हेरी गुड, या पद्धतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन सांगितलेला आहे, याचा अर्थ मिनिमम त्या विद्यार्थ्यांना समजलेला आहे है ना. बाकीचे समजून घेत आहेत किंवा समजलेलं आहे पण सर आय एम नॉट इंटरेस्टेड टू टेक पार्टिसिपेशन इन चॅटिंग. व्हेरी गुड, काही अडचण नाही. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 24. मग प्रॉब्लेम नंबर 24 कडे चाललोय बघा. येस गायत्री पैठणकर पण म्हणता सर समजलंय, व्हेरी गुड, काय अडचण नाही. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 24. प्रॉब्लेम नंबर 24 बघा कोणत्या टाईपचा आहे बघा. y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स है ना. काय दिलंय बघा y इज इक्वल टू काय दिलंय एक्स रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स, एक्स रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स दिलेला आहे. हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे, हा प्रॉब्लेम पुन्हा लॉगॅरिथम मेथड आहे आणि फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन आहे. म्हणजे हा सेम फंक्शन एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स आहे. मग आपल्याला दोन्ही फॉर्म्युले यूज करावं लागणार आहे. कोणते दोन्ही फॉर्म्युले, एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्सचा शॉर्टकट फॉर्म्युला है ना. नसेल तुमचा पाठ तर फटाफट नोटबुक मध्ये बघा शोधा आणि एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्सचा शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला लागेल आणि त्याच पद्धतीने एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. येथे लक्षात. मग या ठिकाणी बघा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो सो डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू है ना. या ठिकाणी हा जो पहिला पार्ट आहे हा पहिला पार्ट एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्सचा आहे है ना. एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स सेम फंक्शन. मग त्यासाठी शॉर्टकट काय आहे सो y इज इक्वल टू या ठिकाणी मग डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट है ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल काय येणार बघा 1 प्लस लॉग ऑफ एफ ऑफ एक्स है ना. 1 प्लस लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स काय आहे एक्स आहे आणि इंटू एफ डॅश ऑफ एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे हा जो पहिला पार्ट आहे या पहिल्या पार्टचा आन्सर आलेला आहे एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. मग या ठिकाणी कुठे आहे बघा एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. या ठिकाणी एक तर इथे आहे आणि इथे आहे. याचा अर्थ ए किंवा डी ऑप्शन असू शकतंय है ना, ए किंवा डी ऑप्शन असू शकतंय. मग पुढे आलो आपण प्लस आता एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स आहे. हा जो दुसरा पार्ट आहे हा कसा आहे एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स है ना. एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स आहे आणि मग एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स ला शॉर्टकट काय आहे मग एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स म्हणजे काय एक्स रेस टू 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट जी ऑफ एक्स
मग जी ऑफ एक्स काय आहे, 1 अपॉन एक्स आहे. जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. बरोबर. मग या ठिकाणी बघा 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स, इथे लक्षात 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स. मग पुढे ते काय म्हणताय, प्लस का मायनस, यस. मग या ठिकाणी म्हणताय मायनस, पुढे काय म्हणताय, जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स आहे ना. मग या ठिकाणी बघा 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे है ना, येस मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर येणार आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं जो प्लस होता आणि इथे येतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मग लक्षात आलं बघा एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, बरोबर, प्लस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट बघा इथं काय येणार 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस इंटू मायनस इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आणि लॉग एक्स, 1 अपॉन एक्स स्क्वेअर अँड लॉग एक्स. यस, व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी आन्सर देतात बघा है ना. अमृता थोरात, ऋषिकेश सोनवणे, पूनम निकम, सिद्धी कोदळे म्हणताय सर ऑप्शन आम्हाला समजलेला आहे. मग लक्षात आला 1 अपॉन एक्स स्क्वेअर, 1 अपॉन एक्स स्क्वेअर जर आपण कॉमन घेतला तर फायनल आपल्याला डीवाय बाय डी एक्स भेटतंय बघा. काय भेटतं, डीवाय बाय डी एक्स, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स प्लस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर कॉमन घेतलाय, 1 अपॉन एक्स स्क्वेअर कॉमन घेतलाय बघा. मग 1 अपॉन एक्स स्क्वेअर कॉमन कुठे कुठे घेतलाय, मग परत है ना इथे पण आहे, इथे पण आहे. आता मुद्दा आला इथं प्लस आणि इथे मायनस है ना. या ठिकाणी एक ठिकाणी प्लस आहे आणि एक ठिकाणी काय आहे मायनस आहे, बरोबर. मग या ठिकाणी आन्सर काय येतं बघा, प्लस येत आहे का मायनस येत आहे, तुमच्या लक्षात येत असेल आता काय होत आहे ना. मग या ठिकाणी काय होणार, तो मायनस होणार है ना आपल्याला. आणि मग इथं काय आलं 1 मायनस लॉग एक्स आणि 1 मायनस लॉग एक्स इज गिवन इन ऑप्शन है ना. या ठिकाणी बघा ए है ना. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. इथं आहे 1 मायनस लॉग एक्स. मग लक्षात आलं फक्त इथं प्लस होतं तर आपलं फायनल आन्सर ए आलेलं होतं आणि सर्वांना कदाचित समजलेलं आहे है ना. चंचल व्हेरी गुड, सार्थक, संकेत, प्रतीक्षा, रुचा, श्रेया जेजूरकर या सर्व विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजलेला आहे. सर्वजण टाईप करताय ए है ना. तुम्ही ऑप्शन टाईप करता याचा अर्थ मला लक्षात येत आहे की तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहे है ना. मग या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहे असं कन्सिडर करत आहोत है ना. जे काही विद्यार्थी चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यावरनं है ना या ठिकाणी मला समजतंय. गायत्री पैठणकर पण म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. अमृता वडाळकर पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी ए करेक्ट ऑप्शन आहे. समीक्षा शेलार ए ऑप्शन, व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे. मग लक्षात येत आहे आपल्याला का तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. मग आपण जाऊया. यस, ईश्वरी पण म्हणताय करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 25. प्रॉब्लेम नंबर 25 कडे चाललं बघा. प्रॉब्लेम नंबर 25 काय म्हणतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स, एक्स रेस टू काय म्हणताय, एक्स रेस टू एक्स म्हणताय है ना. एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. मग या ठिकाणी आपण काय करू बघा, वाय इज इक्वल टू एक्स आणि ब्रॅकेटमध्ये ते म्हणताय एक्स रेस टू एक्स, बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करू, सुरुवातीला पुट करू आपण स्मॉल टी इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, स्मॉल टी इक्वल टू एक्स रेस टू एक्स घेतोय आपण. का बरं, इथं ब्रॅकेट दिलाय त्यांनी एक्स रेस टू एक्सला है ना, ब्रॅकेट आहे है ना. या ब्रॅकेटला आपण टी पुट करतोय. मग लक्षात आलं आता आपण बघितलं होतं एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स, मग डी टी अपॉन डी एक्स है ना. मग डी टी अपॉन डी एक्स या ठिकाणी त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मग डी टी अपॉन डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार है ना, फंक्शन रेस टू फंक्शन एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स आलाय, बरोबर. इथपर्यंत या ठिकाणी तुम्हाला समजलेलं आहे. नाव द प्रॉब्लेम चेंजेस आहे ना. तो प्रॉब्लेम कसं झाला बघा, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू टी झालाय, वाय इज इक्वल टू काय झालाय, एक्स रेस टू टी झालेला आहे है ना. मग तो एक्स रेस टू टी जो आहे या ठिकाणी इथे लक्षात एक्स रेस टू टी झाला तो प्रॉब्लेम. आणि मग एक्स रेस टू टी झाल्यानंतर तो काय होणार, एक्स रेस टू टीचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आहे की नाही. मग त्याच ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, का त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ऑपरेट करावं लागेल. हा टी फंक्शन आहे, टी फंक्शन आहे म्हणून आपण काय करतो, लॉग घेतो. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू टी, म्हणजे लक्षात आलं बघा, लॉग वाय इज इक्वल टू काय आलाय, टी इंटू लॉग एक्स है ना, टी इंटू लॉग एक्स. इथं यू इंटू व्ही होणार आणि इथं काय होणार, यू इंटू व्ही. का बरं, का दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं काय आलं बघा, 1 अपॉन वाय
इंटू dy बाय dx इज इक्वल टू t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ना घेतला आता लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज dt अपॉन dx मग आपल्याकडे टी पण आहे है ना. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आपल्याकडे बघा टी पण आहे. येस ऑर नो. हे बघा इथं टी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे आणि इथं dt अपॉन dx ची व्हॅल्यू माहित आहे. टी पण माहिती आहे dt अपॉन dx पण माहित आहे. मग त्या व्हॅल्यूज आपण इथं जर पुट केल्या तर काय लक्षात येतं बघा dy अपॉन dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट टी म्हणजे काय x रेस टू x अपॉन x प्लस लॉग x आणि इंटू dt अपॉन dx काय आहे x रेस टू x है ना x रेस टू x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आणि ते लक्षात असं ऑप्शन कुठे दिले बघा या ठिकाणी एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स कुठेच दिलेलं नाहीये. याचा अर्थ हा जो पॉवर आहे 1 हा आपण शिफ्ट करतो न्यूमरेटरला. सो y इंटू एक्स रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू -1 प्लस एक्स रेस टू एक्स पुढे घेतलं लॉग एक्स आणि इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स है ना. ह्या दोन टर्म मध्ये काय केलंय जागा बदलली आहे. आणि मग लक्षात आलं बघा बेस सेम असेल तर पॉवर काय होतात ऍड होतात. इथं बेस सेम आहे मग पॉवर काय होणार या ठिकाणी ऑपरेट होणार. सो y इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू काय आलं x -1 प्लस एक्स रेस टू एक्स लॉग एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. शोधात ऑप्शन बघा. येस बरेच विद्यार्थी म्हणताय सो ऑप्शन येस पूनम अक्षय चंचल खताळ म्हणताय माया थोरात महेश जगताप ईश्वरी बढेकर म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. बघा डी बघा व्हेरी गुड. शोएब म्हणताय तन्मय पठाडे गायत्री पैठणकर डी इज द करेक्ट ऑप्शन. प्रतीक्षा काळे म्हणताय डी ऑप्शन बरोबर आहे सर. आकांक्षा चव्हाण अमृता थोरात सर कॅन यू प्लीज एक्सप्लेन अगेन. अमृता थोरात म्हणताय सर पुन्हा एक्सप्लेन करा. त्यासाठी बघा हा जो पॉवर आहे ना ह्या पॉवरला आपण टी अज्युम केलाय बघा आणि हा जो टी आहे हा फंक्शन रेस टू फंक्शन झाला. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे dt अपॉन dx इज इक्वल टू फंक्शन रेस टू फंक्शन f ऑफ x रेस टू f ऑफ x आणि इंटू 1 ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ f ऑफ x. आपल्याकडे शॉर्टकट फॉर्म्युला आहे आता आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण बघितलं. मग याचा हा डेरिव्हेटिव्ह आला मग टी आला आपल्याला dt अपॉन dx आला. पण हा प्रॉब्लेम काय झाला बघा y इज इक्वल टू x रेस टू t झाला. हा टी नंबर नाहीये इट इज नॉट नंबर इट इज नॉट n इट इज पॅरामीटर म्हणजे फंक्शन झाला म्हणून त्याला एक्स रेस टू टी ला आपल्याला फंक्शन रेस टू फंक्शन सारखंच आहे फक्त त्याला आपल्याला पुढे यावं लागेल त्यासाठी लॉग घ्यावा लागेल. मग लॉग वाय इज इक्वल टू हा पॉवर पुढे येणार आहे बघा एक लॉग ऑफ एक्स रेस टू टी हा पॉवर पुढे आला टी इंटू लॉग एक्स. दोन फंक्शन झाले आणि दोन फंक्शन झाले म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे लॉग वायचं काय येणार 1 अपॉन वाय dy बाय dx इक्वल टू टी इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. मग इथं टी आणि dt अपॉन dx ची व्हॅल्यू आपण पुट करतोय. हा y तिकडे चाललाय हा y मल्टिप्लाय झाला बघा टी ची व्हॅल्यू आली एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स लॉग एक्स आणि dt अपॉन dx व्हॅल्यू काय आहे. सो दिस इज dt अपॉन dx है ना एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स हा dt अपॉन dx आहे. ही व्हॅल्यू आपण तिथं पुट केली आहे इथे लक्षात. आणि मग लक्षात आलं का इथं पॉवर 1 जो आहे हा न्यूमरेटरला गेला तर -1 होणार आणि ह्या दोन टर्मचा आपण इंटरचेंज करून घेतला तो ब्रॅकेट ॲज इट इज ठेवला. बेस सेम असेल तर पॉवर ऍड होतात पण इथं मायनस साइन आहे सो x -1 झाला. सो y इंटू ब्रॅकेट x रेस टू x -1 प्लस x रेस टू x लॉग x इंटू 1 प्लस लॉग x. इथे लक्षात समीक्षा मोरे अमृता वडाळकर सर्वेश वागचौरे साक्षी साठे सर्व म्हणताय सो डी इज द करेक्ट ऑप्शन. आणि मग कन्फर्म झालंय या ठिकाणी डी इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 26. बघा प्रॉब्लेम नंबर 26 आपण या ठिकाणी बघत आहोत. प्रॉब्लेम नंबर 26 काय म्हणतं बघा y इज अ फंक्शन ऑफ x. y इज ए फंक्शन ऑफ x म्हणताय. y इज फंक्शन ऑफ x पण कसं दिलंय बघा लॉग ऑफ x प्लस y इज इक्वल टू 2xy इज इक्वल टू 2xy. ते म्हणतात देन व्हॅल्यू ऑफ y डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ 0 है ना. y डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह है ना आणि ऑफ 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0. आता या ठिकाणी फटाफट चॅट बॉक्स मध्ये या प्रॉब्लेम नंबर 26 कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे सांगा बरं मला फटाफट मध्ये. कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 1 सांगा फटाफट मध्ये. log of x plus y equal to 2xy
यस, रुचा इज करेक्ट. फक्त एक विद्यार्थ्यांनी पूनम निकम बरोबर आहे. अक्षय गाडेकर व्हेरी गुड, बरोबर सांगतायत. टाईप ओळखला म्हणजे आपल्याला काम करता येईल, सिद्धी नाही. कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे आपल्याला पहिले टाईप जर समजलं ना तर त्यावरती काम करणं समजेल. बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये काय होत आहे का फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय आलाय. फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय म्हटल्यावर हा इम्प्लिसिट टाईपचा प्रॉब्लेम आहे है ना. इम्प्लिसिट फंक्शन आहे है ना, इम्प्लिसिट फंक्शन आहे. आणि इम्प्लिसिट फंक्शन असेल तर आपल्याकडे dy बाय dx चा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? dy बाय dx इक्वल टू मायनस fx अपॉन fy. आठवत असेल तुम्हाला, मायनस fx अपॉन fy. यस है ना. या ठिकाणी बरेच विद्यार्थी म्हणताय सर इम्प्लिफिकेशन ओके, इम्प्लिसिट फंक्शन आहे, काही अडचण नाही. इम्प्लिसिट फंक्शन आहे, व्हेरी गुड, काही अडचण नाही. या ठिकाणी आता इम्प्लिसिट फंक्शनचा शॉर्टकटसाठी पहिले आपल्याला इक्वल टू 0 किंवा इक्वल टू k करावं लागतं. म्हणजे हा प्रॉब्लेम आपण असं लिहितो बघा, लॉग ऑफ एक्स प्लस वाय मायनस 2xy इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 करून घेतलं आपण. काय करून घेतलं? इक्वल टू 0 करून घेतलंय. मग लक्षात आलं आता इक्वल टू 0 झाल्यानंतर आपण शॉर्टकट फॉर्म्युला यूज करणार आहोत. काय आहे शॉर्टकट फॉर्म्युला? मग आपल्याकडे एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. काय शॉर्टकट फॉर्म्युला बघूया आपण. बघा का dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस fx अपॉन fy. मायनस fx अपॉन fy. आठवतं सर्वांना? ओके, मायनस fx अपॉन fy. मग fx काय आहे? fx म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किपिंग y कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किपिंग y कॉन्स्टंट. आणि fy म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किपिंग x कॉन्स्टंट. येते लक्षात? मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा, मायनस इंटू ब्रॅकेट ॲज इट इज ठेवतोय. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतोय आपण विथ रिस्पेक्ट टू x किपिंग y कॉन्स्टंट. येते लक्षात? मग लॉग ऑफ एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्सचा 1 आणि वायचा 0. एक्सचा 1 का बरं? फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. आणि वायचा 0 का बरं? वाय कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार. मायनस टू कॉन्स्टंट वाय कॉन्स्टंट, मायनस 2y ॲज इट इज. येते लक्षात? मायनस 2y काय झाला? ॲज इट इज राहिलाय. येते लक्षात? मग हा झाला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरला आलो. डिनॉमिनेटर मध्ये काय? fy म्हणजे काय होणार? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किपिंग x कॉन्स्टंट. मग परत लॉग ऑफ x प्लस वायचं काय आलं? 1 अपॉन एक्स प्लस वाय. हे बरोबर, मायनस 2x मध्ये बघा है ना, 2 आणि x कॉन्स्टंट आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. येते लक्षात? मायनस 2x झालाय. येते लक्षात? आणि मग लक्षात आला हा झाला डेरिव्हेटिव्हचा पार्ट. पण इथं डिनॉमिनेटर वेगळा, इकडे एक्स प्लस वाय डेरिव्हेटिव्ह इकडे काहीच नाहीये. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल है ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा या ठिकाणी dy अपॉन dx इज इक्वल टू काय येणार बघा, मायनस इंटू ब्रॅकेट. लेट अस परफॉर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 मायनस 2y इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. आणि अपॉन एक्स प्लस वाय जो आहे ना, हा अपॉन एक्स प्लस वाय कॅन्सल करून टाकणार. इथं आलं बघा 1 मायनस 2x इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. येते लक्षात? मग हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. बरोबर, इथपर्यंत आपण आलोय. हा आपला dy बाय dx झालाय. बट आपण काय करतोय ते म्हणताय y डॅश ऑफ 0 फाइंड करा. y डॅश ऑफ 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0. मग आपण काय करतो, जो दिलेला प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम जो दिलेला आहे त्याला इक्वेशन नंबर 1 आपण देऊ. या इक्वेशन 1 मध्ये आपण काय करणार? x इक्वल टू 0 पुट करणार आणि y ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ आपण है ना. x इक्वल टू 0 पुट करू आणि y ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. बघा आणि आपण काय करतो बघा, पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण करतो बघा, लॉग 0 प्लस y म्हणजे काय आला? लॉग y इज इक्वल टू 2 इंटू 0 इंटू y इज 0. सो लॉग y इक्वल टू 0 आलाय है ना. लॉग y इक्वल टू 0 आलाय म्हणजे काय? लॉग y इज इक्वल टू असं कोणता नंबर आहे ज्याचा लॉग 0 आहे तो 1 आहे है ना. म्हणजे लक्षात काय आलं? दिस इम्प्लाइज दॅट y इज इक्वल टू 1 आलाय. मग आपण काय करतोय, पुट x इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 1 इन dy अपॉन dx. इन dy अपॉन dx म्हणजे लक्षात आलं बघा. मग आपल्याला भेटतोय तो y डॅश ऑफ 0. y डॅश ऑफ 0 भेटतो आपल्याला. काय भेटतं बघा, मायनस इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 y ची व्हॅल्यू आहे 1 इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू आहे 0 प्लस y ची व्हॅल्यू 1
अपॉन 1 मायनस 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि इथं आहे 0 प्लस 1. येतं लक्षात. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज 0. इथं काय आलं बघा मायनस 1 मायनस 2 1 जा 2 आहे ना 1 मायनस 2 अपॉन इथं 1 मायनस 0 आलाय. बरोबर. या ठिकाणी 1 मायनस 2 अपॉन 1 मायनस 0 आलं. 1 मायनस 2 इज मायनस 1 आणि मायनस इंटू मायनस 1 इज इक्वल टू आलेला आहे +1. व्हेरी गुड. आणि बरेच विद्यार्थी यांना अमृता थोरात, प्रोम निकम, समीक्षा मोरे या ठिकाणी म्हणतात सर ऑप्शन ए आलेला आहे, म्हणजे माझ्या अगोदर तुम्ही ऑप्शन ए पर्यंत पोहोचलेला आहात. व्हेरी गुड. ए इज द करेक्ट ऑप्शन अँड आन्सर इज 1. महेश जगताप म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. आनंद उगले, श्रेया जेजूरकर, सर्वेश वागचौरे, समीक्षा सेलार, ऋतुजा टेंगाडे, करण कदम, व्हेरी गुड. तन्मय पठाडे है ना. जो स्पीड चॅट बॉक्स मध्ये आला ना तर मला पण थोडा कॉन्फिडन्स वाढतो का मी जे शिकवतोय तो तुम्हाला समजतंय है ना. पृथ्वीराज शिंदे पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. शोएब शेख, अक्षय गाडेकर म्हणताय रिपीट करा. ओके रिपीट करतो, काही अडचण नाहीये. कल्याणी राणे म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. बघा या ठिकाणी हा इम्प्लिसिट फंक्शनचा प्रॉब्लेम बघा. फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय, फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय आहे. मग त्याला काय करावं लागतं आपल्याला इक्वल टू 0 करावं लागतं. म्हणून 2xy आपण लेफ्ट हँड साईडला घेतला मायनस आलाय. हा इम्प्लिसिट फंक्शनचा प्रॉब्लेम झालाय. मग आपण काय करतोय सर शॉर्टकट फॉर्म्युला मायनस एफ अपॉन एफ वाय. एफ एक्स काय आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट है ना. वाय काय आहे कॉन्स्टंट आहे ना एफ एक्स. आणि एफ वाय काय असतं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स कॉन्स्टंट है ना. इथं वाय कॉन्स्टंट आहे, इथं एक्स कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना 1 असेल तर कॉन्स्टंट 1 आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तसं कॉन्स्टंट असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. बघा ही मायनस साइन ॲज इट इज एफ एक्स. आता बघा लॉग ऑफ एक्स प्लस वायचं काय आला 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्सचा 1 वायचा 0 मायनस 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 याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे 2 आणि y. सो 2y ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. डिनॉमिनेटरला आला आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग एक्स कॉन्स्टंट. मग परत लॉग एक्स आणि वाय दोन्ही आहे. सो लॉग ऑफ एक्स प्लस वायचं काय येणार 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्सचा 0 वायचा 1 मी दवळला मायनस मायनस इथं 2 आणि एक्स कॉन्स्टंट आहे. सो 2x ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय इज 1. मग हे डेरिव्हेटिव्ह आला आहे लक्षात आलं डिनॉमिनेटर वेगळं आहे म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्स प्लस वाय कॅन्सल करून टाकतोय आणि तिरकस गुणाकार करून आपण हे थांबलो. पण लक्षात आलं आपल्याला त्यांनी फाइंड करायला लावलं तर वाय डॅश ऑफ 0. वाय डॅश ऑफ 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आपण पुट केली तर आपल्याला वायची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे इथं या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये. मग आपण काय केलं तर बघा 0 प्लस वाय इज वाय. मग आलं बघा लॉग वाय इक्वल टू 0 इंटू एनिथिंग इज 0. पण हा जो 0 आहे आपल्याला लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे. इकडे लॉग आहे मग इकडे लॉग 1 घेतला. मग लॉग वाय इक्वल टू लॉग 1 म्हणजे वाय इक्वल टू 1. म्हणजे लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटले आपल्याला है ना. मग एक्स ची व्हॅल्यू भेटली 0 आणि वाय ची व्हॅल्यू भेटली 1. ही आपण पुट करतोय कुठे dy बाय dx मध्ये. मग आपल्याला काय भेटणार आहे y डॅश ऑफ 0 भेटणार आहे. मग लक्षात आलं ह्यामध्ये जिथं जिथं y आहे तिथं आपण 1 आणि एक्सच्या जागेवर 0 पुट केलाय. आणि लक्षात आलं बघा 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज 0 है ना. 1 मायनस 0 इज 1. इथं 2 1 जा 2 आणि 0 प्लस 1 इज 1. 2 1 जा 2 इंटू 1 इज 2. 1 मायनस 2 मायनस 1 मायनस मायनस झाला +1. येते लक्षात. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 26 ऑप्शन आपण पोहोचलोय ए पर्यंत. नाव लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 27. पुन्हा या ठिकाणी लक्षात आलं बघा सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम आहे है ना. एक्झॅक्टली त्याच पद्धतीचा आहे. तिकडे 2xy होतं आता साइन एक्स प्लस वाय आहे है ना. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनच आहे. मग या ठिकाणी जे दिलंय ते आपण कन्सिडर करतो. बघा काय दिलंय लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू 0 करून येऊ आपण लॉग ऑफ एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू 0. येते लक्षात इक्वल टू 0 करून घेतलं आपण. आता आपण येतो डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट करतोय आपण है ना. डिफरन्शिएट केलं तर आपल्याला शॉर्टकट फॉर्म्युला माहित आहे dy बाय dx इक्वल टू मायनस एफ एक्स अपॉन एफ वाय. सर्वांना हा फॉर्म्युला पाठ आहे. आता पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करायला नका लावू. एफ एक्स म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट. लॉग एक्स प्लस वायचं काय येणार 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्सचा 1 आणि वायचा 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह येणार बघा cos ऑफ एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 वाय 0. डिनॉमिनेटरला आलो
येते लक्षात. डिनॉमिनेटरला आलं बघा, या ठिकाणी काय होणार, लॉग ऑफ एक्स प्लस वायचा अगेन 1/x प्लस वाय मायनस साइन ॲज इट इज साइन ऑफ एक्स प्लस वायचं येतं बघा, कॉस ऑफ एक्स प्लस वाय, इथं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 वायचा 1, इथे पण तसंच आलंय. आणि एकदम तुम्हाला फटाफट समजून गेलाय की हे टोटल सेम टर्म असल्यामुळे कॅन्सल झालंय आणि आन्सर आलेला आहे -1 अँड -1 इज गिवन इन ऑप्शन डी. बघा -1 इज गिवन इन ऑप्शन डी. मग अशा प्रकारे बघा एकदम सिंपल एका स्टेपमध्ये या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण सोल्युशन पर्यंत पोहोचलोय. यस पूनम निकम, अक्षय गाडेकर, सिद्धी कुदळे, समीक्षा मोरे, अमृता थोरात, सर्वेश वागचौरे, तन्मय पठाडे, ऋतुजा भुजाडे है ना, ऋतुजा टेंगाडे सर्व म्हणतात सर डी इज द करेक्ट ऑप्शन. पृथ्वीराज शिंदे पण म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. कल्याणी राहणे, श्रेया जेजुरकर है ना, जे काही ऑप्शन या ठिकाणी चॅटबॉक्स मध्ये टाईप करताय त्यांना समजलंय असं मला समजतंय है ना. अमृता वडाळकर, श्रेया जेजुरकर, ऋषिकेश सोनवणे, प्रतीक्षा काळे आणि या सर्व विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. व्हेरी गुड. मग लक्षात आलं का डी इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 28. बघा प्रॉब्लेम नंबर 28 कडे चाललोय आपण. काय आहे प्रॉब्लेम नंबर 28 बघा है ना, x⁵2/5 प्लस y⁵2/5 इक्वल टू a⁵. हे सगळे प्रॉब्लेम आपण 2025 चे सॉल्व्ह करतोय बघा. हे जे सगळे क्वेश्चन आपण येत आणि सगळे 2025 चे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय. येते लक्षात. म्हणजे दिले ते आपण कन्सिडर करू. काय दिलं बघा, x⁵2/5 प्लस y⁵2/5 इज इक्वल टू a⁵2/5. कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, पुन्हा इम्प्लिसिट फंक्शनच आहे. का बरं इम्प्लिसिट फंक्शन, फंक्शन ऑफ एक्स फंक्शन ऑफ वाय, फंक्शन ऑफ एक्स फंक्शन ऑफ वाय आणि इक्वल टू कॉन्स्टंट आहे. ही टोटल टर्म कॉन्स्टंट आहे. इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे. जी टोटल टर्म कॉन्स्टंट आहे. मग या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह बघा, डिफरन्शिएटिंग शॉर्टकट मध्ये आपण फॉर्म्युलाकडे चाललो. शॉर्टकट फॉर्म्युला dy/dx इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट fx/fy is equal to minus into bracket derivative with respect to x keeping y constant, derivative with respect to x keeping y constant, power आला समोर, पॉवर झाला एकाने कमी 2/5 - 1 किती येणार, 2/5 - 1 किती येणार बोला, -3/5 -3/5. y कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. डिनॉमिनेटरला आलो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 0, 2/5 समोर आला, y⁵ परत -3/5, 2/5 गेट्स कॅन्सल्ड. निगेटिव्ह टर्म आहे ना, यांना आपण शिफ्ट करून येऊ खालीवरती, पॉझिटिव्ह करून येऊ. कसं लिहिणार बघा, मायनस इथं काय येणार मग y⁵3/5 x⁵3/5. बरोबर. हा अपॉन 5 म्हणजे काय आहे, फिफ्थ रूट आहे. अपॉन 5 काय आहे, फिफ्थ रूट आहे है ना. स्क्वेअर रूट म्हणजे (1/2) असतं स्क्वेअर रूट मध्ये, क्यूब रूट मध्ये (1/3) असतं, फोर्थ रूट मध्ये (1/4) आणि हा फिफ्थ रूट आहे (1/5). मग याला कसं लिहिता येईल, याला असं लिहिता येईल बघा मायनस, आणि याला कसं लिहिता येईल बघा, फिफ्थ रूट ऑफ y³ अपॉन फिफ्थ रूट ऑफ x³. म्हणजे आपण त्याला मायनस फिफ्थ रूट ऑफ y³ अपॉन x³. बरोबर. आणि मग लक्षात आलं, यस व्हेरी गुड. बरेच जण आन्सर देतात बघा, फिफ्थ रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये y/x ब्रॅकेट क्यूब आणि y/x ब्रॅकेट क्यूब इज गिवन इन ऑप्शन डी. व्हेरी गुड. अमृता थोडा, भावेश आढाव, ऋतुजा भुजाडे, कल्याणी राहणे, करण कदम म्हणताय सो डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. या ठिकाणी बरेच विद्यार्थी फटाफट टाईप करतात बघा, सुमित मोरे, समीक्षा सेलार, प्रतीक महाले पण म्हणताय डी ऑप्शन. आनंद उगले, व्हेरी गुड है ना. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये अटेंटिव्ह आहात हे पण मला लक्षात येत आहे. यश कायस्थ, प्रीती कांबळे म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. पृथ्वीराज शिंदे पण म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. गायत्री पैठणकर है ना. हे सगळे विद्यार्थी क्लासला प्रेझेंट आहे आणि ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत है ना. समजून घेण्याचा प्रयत्न करताय आणि समजून घेतल्यानंतर ऑप्शन पण सांगताय. व्हेरी गुड. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 28. आकांक्षा चव्हाण पण म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 29. प्रॉब्लेम नंबर 29 कडे जाऊ आपण. बघा काय दिलंय प्रॉब्लेम नंबर 29, x⁵y प्लस y⁵x इज इक्वल टू a⁵b. x⁵y y⁵x है ना. x⁵y आणि काय दिलाय y⁵x दिलाय.
फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन है ना, वेगवेगळे फंक्शन आहे, एक्स रेस टू वाय आणि वाय रेस टू एक्स. फंक्शन रेस टू फंक्शन, डिफरंट फंक्शन रेस टू फंक्शन आहेत. डिफरंट फंक्शन रेस टू फंक्शन असताना काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. बरोबर, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. आणि त्यानंतर ते म्हणतात ऍट एक्स इक्वल टू 1 अँड वाय इक्वल टू 2. ऍट एक्स इक्वल टू 1 अँड वाय इक्वल टू 2. बघा आपण याला जसं दिलंय आपण तर कन्सिडर करतो या ठिकाणी. बघा एक्स रेस टू वाय प्लस वाय रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू बी. आता याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा ए रेस टू बी कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे है ना. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बोला, 0 येणार आहे. त्याच्यामुळे लेफ्ट हँड साईडचा प्रश्नच नाही राहिला, तो 0 होणार आहे. आता झालं बघा एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, 0. 0 ऑप्शन पण नाही आणि 0 नाही, इकडे 0 नाही, 0चा काही संबंध नाही. अमृता 0 म्हणताय तुम्ही, 0चा काही संबंध नाही. मग या ठिकाणी बघा, एक्स रेस टू वाय, वाय रेस टू एक्स, एक्स रेस टू वाय आणि वाय रेस टू एक्स आलेला आहे. आपल्याला एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय बघा, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स इंटू ब्रॅकेट जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस इथे लक्षात आता वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे ना, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे बघा काय, जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे dy अपॉन dx आणि लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस आता बघा सेम वाय रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट जी ऑफ एक्स एक्स इंटू, आता व्यवस्थित बघा एक्स इंटू, व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी काय होतं आता बघा है ना. या ठिकाणी काय होतं आता येस वाय है ना. मग या ठिकाणी आपण काय घेणार बघा 1 अपॉन है ना. मग लक्षात आलं एफ डॅश म्हणजे dy अपॉन dx है ना अपॉन वाय, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dy बाय dx अपॉन वाय प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू लॉग वाय इक्वल टू 0. एका स्टेप मध्ये आपण आन्सर पर्यंत पोहोचलोय. वी आर व्हेरी क्लोज टू द सोल्युशन. बरोबर, आता इथं आपल्याला काय करायचं, डायरेक्ट पुट करून टाकणार आपण एक्स इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू 2. मग आपल्याला इथं dy बाय dx राहतील आणि त्या dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1, वाय ची व्हॅल्यू किती आहे 2, 1 रेस टू 2 इंटू ब्रॅकेट 2 अपॉन 1 प्लस है ना dy अपॉन dx इंटू लॉग 1 प्लस है ना y काय बघा 2 रेस टू 1 इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू आहे 1 इंटू dy अपॉन dx अपॉन 2 प्लस लॉग ऑफ 2 इज इक्वल टू 0. इथे लक्षात, मग इथे लॉग 1 ची व्हॅल्यू किती आली आहे 0 आहे. मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा 1 रेस टू 2 इज 1 ब्रॅकेट मध्ये राहिलं बघा 2 प्लस हा झाला 0 बरोबर प्लस 2 इंटू ब्रॅकेट इथे किती आलाय 1 अपॉन 2 dy अपॉन dx प्लस लॉग 2 इज इक्वल टू 0. एकच dy बाय dx राहिले. पहिले ह्या टर्मला तिकडे पाठवू है ना, 2 प्लस 0 तिकडे गेल्यावर काय होणार -2 होणार आणि हा 2 मल्टिप्लाय करून टाकू, हा 2 मल्टिप्लाय करून टाकू. काय आला मग तिथं है ना बघा इथं है ना 2 लॉग 2 होणार है ना. हा जो हा 2 जर मल्टिप्लाय केला तर 2 कॅन्सल होणार dy बाय dx, dy अपॉन dx प्लस हा 2 मल्टिप्लाय केला 2 लॉग 2 येत आहे बघा काय येत आहे 2 लॉग 2 आणि इज इक्वल टू, लक्ष द्या हा 2 प्लस 0 जो आहे हा 2 तिकडे गेल्यावर काय होणार -2 होणार आहे. इथे लक्षात, मग काय लक्षात आलं बघा हा टर्म आता तिकडे शिफ्ट करतोय. सो dy अपॉन dx इक्वल टू -2 लॉग 2 आणि dy अपॉन dx इक्वल टू ऑप्शन कडे जर बघितलं बघा -2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा 1 प्लस लॉग 2. येस, माया थोरात, पूनम निकम, ऋषिकेश सोनवणे, सिद्धी कुदळे
है ना. हे सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. येस, व्हेरी गुड. ए इज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी. येस, या ठिकाणी ए हा करेक्ट ऑप्शन आहे. व्हेरी गुड. समीक्षा मोरे, अमृता वडाळकर, ऋतुजा बुजाडे, आनंद उगले, अक्षय गाडेकर, समीक्षा शेलार सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. पण शॉर्टकट फॉर्म्युला पाठ असेल तर, नाही तर बोर्डनी जर गेला तर तुम्हाला खूप वेळ लागेल है ना. सार्थक जाधव, प्रतीक महाले है ना. सार्थक जाधव म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. श्रेया जेजुरकर, ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग ए करेक्ट ऑप्शन आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे है ना. मग या ठिकाणी आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 3030 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3030. श्रेया जेजुरकर, गायत्री पैठणकर, नूतन महाले सर्व म्हणताय सो ए इज द करेक्ट ऑप्शन. आणि ए ऑप्शन सर्वांना समजलेला आहे. शोएब शेख पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3030. बी रेडी फॉर शॉर्टकट फॉर्म्युला. शॉर्टकट फॉर्म्युलेसाठी तयार व्हा. आपण शॉर्टकट फॉर्म्युले आपण घेतले होते, तुम्हाला आठवत असेल. आणि त्या शॉर्टकट फॉर्म्युलेमध्ये आपण या ठिकाणी बघितलं होतं. आणि त्या शॉर्टकट फॉर्म्युला आपण या ठिकाणी समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला आठवत असेल शेवटचे काही 3-4 आपण घेतले होते बघा. यश काय असतं म्हणताय. डी इज यश काय असतं. डी कोणता याचा डी ऑप्शन मला नाही समजलं. या प्रॉब्लेमचा डी आहे का असं नाही. या प्रॉब्लेमचा ऑप्शन डी नाही आहे. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2i-1 नाही, तो फंक्शन नाही, ते वेगळं आहे. इथं बघा प्लस मायनस साईन आहे, इथं मायनस साईन आहे. आणि इकडं काय बघा या ठिकाणी हे एकमेकांना इक्वेट दिले आहेत. म्हणजे इक्वेट दिले याचा अर्थ काहीतरी त्यांना व्हॅल्यू आहे. याचा अर्थ दिस इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू आपण के ॲझ्युम करणार आहोत है ना. याला के ॲझ्युम आहे. के इक्वल टू के बघा. मग धिस इक्वल टू के अँड दिस इज इक्वल टू के. इक्वल टू के असताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. आठवत असेल तुम्हाला बघा बरं. फॉर्म्युला आहे का चेक करा फटाफटमध्ये. फॉर्म्युला आहे का तसं चेक करा है ना. थोडासा वेळ घ्या. नोटबुकमध्ये तुम्ही जर लिहिलं असेल शेवटचा फॉर्म्युला होता बघा. लास्ट फॉर्म्युल्यामध्ये लास्ट फॉर्म्युला होता बघा बरं. या ठिकाणी फटाफटमध्ये 2 मिनिटात चेक करा काय होता तो फॉर्म्युला बघा. थोडंसं नोटबुकमध्ये जा. नोटबुकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कदाचित आन्सर सापडला असेल बघा. काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. यस, बरेच जण आन्सर देत आहे बघा है ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरेच विद्यार्थ्यांनी आन्सर दिलाय है ना. बरेच विद्यार्थ्यांना आन्सर या ठिकाणी आलेला आहे बघा है ना. मग आन्सर या ठिकाणी आलेला आहे. टू के स्क्वेअर मायनस 1 2k स्क्वेअर प्लस 1. व्हेरी गुड. 2k स्क्वेअर मायनस 1 अँड 2k स्क्वेअर प्लस 1. व्हेरी गुड. 2k स्क्वेअर मायनस 1 2k स्क्वेअर प्लस 1. व्हेरी गुड. काय अडचण नाही आहे. व्हेरी गुड. या ठिकाणी समजलेलं आहे तुम्हाला बरोबर. मग या ठिकाणी 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1 है ना. या ठिकाणी 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1 जर आपण या ठिकाणी आन्सर जर घेतला है ना. 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1 बरोबर. 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1 पी स्क्वेअर असतं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तो 2k के स्क्वेअर होणार. 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1 येते लक्षात. मग 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1 जर आपण या ठिकाणी ऑपरेट केलं बघा आणि याला आपण लिहू 2k मायनस 1 आणि याला आपण काय लिहू 2k प्लस 1 है ना. 2k मायनस 1 आणि 2k प्लस 1. बट मुद्दा आहे के काय आहे है ना. के काय आहे अंडर रूट आहे. म्हणजे के स्क्वेअर घेतल्यानंतर तो अंडर रूट काय होणार के होणार येते लक्षात. त्यामुळे बघा दिस इज इक्वल टू के आहे है ना. इक्वल टू के आहे. हे खूप व्यवस्थित समजून घ्या बघा. अंडर रूटमध्ये के आहे
इथे लक्षात अंडर रूट मध्ये के आहे, समजतंय सर्वांना. इथे लक्षात इथं काय येणार बघा, हा ही जी टर्म आहे ना इथून इथपर्यंत है ना, याला आपण कॉन्स्टंट ॲझ्युम करायचं आहे, बरोबर. आणि मग लक्षात आलं वाय मायनस हे पूर्ण परत वायच येत आहे इथे लक्षात, आणि मग स्क्वेअरिंग केल्यावर वाय मायनस, बरोबर. आणि मग या ठिकाणी त्याचा आन्सर काय येत आहे बघा, या ठिकाणी याचा 2k स्क्वेअर येईल, के स्क्वेअर येईल, बट तो के काय आहे अंडर रूट मध्ये आहे, के काय अंडर रूट मध्ये आहे. मग त्याचं फायनल आन्सर काय येणार, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डीवाय अपॉन डीके, इथं काय येणार डीवाय अपॉन डीके. या पहिल्या पार्टचा आन्सर काय येणार डीवाय अपॉन डीके इज इक्वल टू डीवाय अपॉन डीके इक्वल टू बघा 2k, मायनस असेल तर -1, बरोबर. आणि dx अपॉन डीके इज इक्वल टू, लक्षात घ्या इथं काय येणार 2k, अंडर रूट मध्ये के स्क्वेअर अंडर रूट मध्ये आल्यावर के होणार आणि +1 इथे लक्षात. मग इथं बघा 2k - 1 2k + 1. मग या ठिकाणी आपल्याला पाहिजे डीवाय अपॉन डीएक्स, डीवाय अपॉन डीएक्स म्हणजे काय आलं 2k - 1 अपॉन 2k + 1, काय आलं बघा 2k - 1 अपॉन 2k + 1. पण इथं के ची व्हॅल्यू आपण काय घेणार इथं है ना, इथं के ची व्हॅल्यू काय घेणार बघा वाय मायनस, इथे लक्षात का बरं, कारण x प्लस के इज इक्वल टू वाय मायनस के आहे है ना. इथं बघा वाय मायनस के इज इक्वल टू काय येणार इथं एक्स प्लस के येणार आहे इथे लक्षात. मग त्यामुळे या ठिकाणी काय होत आहे इथं वाय मायनस एक्स ची व्हॅल्यू है ना, वाय मायनस एक्स आणि वाय प्लस ते व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला पुट करावं लागणार आहे, बरोबर. मग या ठिकाणी 2p -1 आणि 2k येत आहे. मग के ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट केल्यानंतर इट विल बी, आणि या ठिकाणी काय येणार बघा 2 इंटू ब्रॅकेट, के ची व्हॅल्यू काय येणार वाय मायनस एक्स अपॉन 2 -1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट वाय मायनस एक्स अपॉन 2 आणि +1 इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. मग इथं काय राहिलंय वाय मायनस एक्स -1 अपॉन वाय मायनस एक्स आणि +1, वाय मायनस एक्स -1 है ना, मग बरोबर आहे ना, -1 का +1, y मायनस एक्स -1 अपॉन y मायनस एक्स +1. यस, मग या ठिकाणी लक्षात आलं y मायनस एक्स -1 अपॉन y मायनस एक्स +1, बरोबर. पण जर बोर्डनी जर गेलो तर बोर्डनी या ठिकाणी आपल्याला खूप लेंदी जावं लागेल है ना. तर या ठिकाणी हा शॉर्टकट फॉर्म्युला ऑपरेट केला, लक्षात आलं असेल. मग आपण जाऊ बघा प्रॉब्लेम नंबर 31 कडे. आता बरेच मुलं मला आन्सर सांगत होते, तो ऑप्शन 31चा होता, 31चा ऑप्शन होता. या ठिकाणी बी इज द करेक्ट ऑप्शन, व्हेरी गुड, काही अडचण नाही. सो वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स इथे लक्षात. मग या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम समजलेला आहे. आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. आता फटाफट सांगा मला, एकदम आन्सर बघून पण तुम्हाला है ना, फक्त प्रॉब्लेम बघून पण आन्सर आलं पाहिजे. सांगा फटाफट मध्ये काय शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याकडे है ना. अमृता थोरात या ठिकाणी मगाशी तुम्ही मला याचा आन्सर सांगितलं होतं बघा, आणि काय होतं एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2y - 1, बरोबर ना. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2y - 1 काय आहे एफ डॅश ऑफ एक्स आता. येस, एफ डॅश ऑफ एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि अपॉन 2y - 1 है ना. आपण काही प्रॉब्लेम न सॉल्व्ह करता फटाफट आन्सर पर्यंत आपण पोहोचलोय. आणि सर्वांना लक्षात आलं असेल का कॉस एक्स अपॉन, का बरं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे dy अपॉन dx इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2y - 1, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2y - 1. येस, सर्वेश वाकसवरे, आकांक्षा चव्हाण, देवयानी सुतवणे, व्हेरी गुड. ईश्वरी बडेकर, समीक्षा मोरे, तन्मय पठाडे म्हणताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. काही या ठिकाणी सॉल्व्ह करण्याची गरज नाही पडली. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 32. प्रॉब्लेम नंबर 32 मध्ये थोडंसं आपल्याला वेळेत काढण्यासाठी आहे ना, थोडंसं आपल्याला वेळेत काढण्यासाठी द लॉग टू द बेस ई दिलाय. बेस ई तर नेहमीच असतो ना है ना, बेस ई नेहमीच असतो है ना, बेस ई नेहमीच असतो, त्यामुळे है ना, बेस ई नेहमीच असतो, त्यामुळे बेस ई घेण्याचं काही कारण नाहीये इथे लक्षात. मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, इथं हा प्रॉब्लेम कसा आला बघा, एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स है ना मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपण सॉल्व्ह करत आहोत. आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचंय. पहिले सांगा मला हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे, पहिले सांगा हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे है ना, कोणत्या टाईपचा आहे प्रॉब्लेम. फंक्शन ऑफ बोथ एक्स आलं इथं, एक्स आणि वाय.
ही पूर्ण एकच टर्म आहे लॉग ऑफ लॉग एक्स, एकच टर्म आहे. आणि ही एक टर्म आहे. इथं प्रॉडक्ट रूल आला, मल्टिप्लिकेशन, इथं एक्स स्क्वेअर आला, वाय स्क्वेअर आला, इक्वल टू कॉन्स्टंट आलाय. बरोबर. मग या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करू. आपण शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे आपला. काय आहे शॉर्टकट फॉर्म्युला? मायनस एफ एक्स अपॉन एफ वाय. आठवतं ना? सो डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस एफ एक्स अपॉन एफ वाय इज इक्वल टू मायनस. आता बघा राऊंड ब्रॅकेट देतोय का बरं? कारण ह्या दोघांचा जो आहे ना, हे ज्या दोन टर्म आहेत ना, यांचा आपल्याला प्रॉडक्ट रूल घ्यावा लागेल, मल्टिप्लिकेशन रूल. काय आहे प्रॉडक्ट रूल? बघा या ठिकाणी एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स यू इंटू व्ही. आपण डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स ॲज इट इज इंटू लॉगचा, पहिल्या लॉगचा काय आला 1 अपॉन लॉग एक्स इंटू ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 अपॉन एक्स. येते लक्षात? हा झाला यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. आणि हा राऊंड ब्रॅकेट आपला यू इंटू व्ही झाला. मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार बिकॉज वाय इज कॉन्स्टंट है ना, अपॉन एक्स कॉन्स्टंट 0, एक्स स्क्वेअर एक्स कॉन्स्टंट 0 आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आलाय 2y आलाय. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आलाय 2y आलाय. येते लक्षात? मग या ठिकाणी लक्षात आलं ते म्हणता ऍट एक्स इक्वल टू ई फाइंड करा. ऍट एक्स इक्वल टू ई. मग लक्षात आलं हे आपला आन्सर आला. इथं आपण काय होणार बघा, सिम्प्लिफाय करताना एक्स कॅन्सल झाला. बरोबर. इथं 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स आणि मायनस 2x आलाय. बरोबर. मग ही मायनस साईन जर आपण मल्टिप्लाय केली तर ह्यात दोन टर्म काय होणार, इंटरचेंज होणार. मग त्याला असं लिहूया का बघा बरं, है ना, 2x आणि मायनस साईन पुढे आली आणि इथं काय येणार मायनस 1 अपॉन लॉग एक्स. बरोबर. मायनस लॉग ऑफ लॉग एक्स आणि अपॉन काय आहे 2y. अपॉन काय आहे 2y. इथे लक्षात? पण ते काय म्हणतात ऍट एक्स इक्वल टू ई. ऍट एक्स इक्वल टू ई. जर एक्स इक्वल टू ई पुट केलं आपण या ठिकाणी, इथे लक्षात आपल्याला वाय ची व्हॅल्यू काय येणार ते आपल्याला बघावं लागेल. बरोबर. मग आपण काय करू या ठिकाणी पुट करू, है ना, एक्स इज इक्वल टू ई, है ना, पूर्ण इक्वेशन मध्ये बघा ई लॉग ऑफ लॉग ई, लॉग ऑफ लॉग ई मायनस ई स्क्वेअर. बरोबर. प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4. हा लॉग ई काय आहे 1 आहे, लॉग 1 काय 0 आहे. 0 इंटू एनिथिंग इज 0. मग इथं काय लक्षात आलं, इथं राहिले मायनस ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस ई स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 प्लस ई स्क्वेअर आलाय. वाय ची व्हॅल्यू आली. मग आपण काय करणार या आन्सर मध्ये पुट करणार काय, एक्स इज इक्वल टू ई अँड वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 मायनस ई स्क्वेअर, है ना. वाय इज इक्वल टू काय पुट करणार, अंडर रूट ऑफ 4 मायनस ई स्क्वेअर पुट करणार, है ना, अंडर रूट ऑफ 4 मायनस ई स्क्वेअर. 4 मायनस ई स्क्वेअर आपण त्या ठिकाणी पुट करणार आहोत. मग ह्या दोन व्हॅल्यूज जर आपण या ठिकाणी पुट केल्या तर आपला आन्सर येते बघा. दज फायनल आन्सर कडे चाललो आपण. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू बघा या ठिकाणी 2e, एक्सच्या जागेवर 2e मायनस 1 अपॉन लॉग ई. लॉग ई इज 1 अपॉन 1 इज 1 मायनस लॉग ऑफ लॉग ई, है ना, लॉग ई 1 म्हणजे लॉग 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 4 मायनस ई स्क्वेअर, है ना. हा लॉग ई 1 0 झाला. सो आन्सर किती आला बघा 2e मायनस 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 4 मायनस ई स्क्वेअर. 2e मायनस 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 4 मायनस ई स्क्वेअर का 4 प्लस ई स्क्वेअर आहे, ओ सॉरी 4 प्लस ई स्क्वेअर आहे ना, 4 प्लस ई स्क्वेअर. सो काय ऑप्शन आले बघा 2e मायनस 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 4 प्लस ई स्क्वेअर. प्रीती कांबळे, अमृता थोरा, सिद्दीक उदाळे, व्हेरी गुड. अमृता थोरा सरप्लस आहे, व्हेरी गुड. अमृता वडाळकर म्हणताय, पूनम निकम, व्हेरी गुड. गायत्री पेटणकर डी म्हणतायत, नाही डी नाही आहे, 2e मायनस 1 इथं 1 प्लस 2e आहे, डी नाही, ऑप्शन बी आहे, है ना. यस, ऑप्शन इज बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन. डी नाही आहे. 2e मायनस 1 आणि 1 प्लस 2e मध्ये खूप फरक आहे. यस, सुमित मोरे, आकांक्षा चव्हाण, शोएब शेख, समीक्षा शेलार सर्व म्हणताय. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. सार्थक जाधव पण म्हणताय बी करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. सर्वेश वागचौरे, प्रतीक्षा काळे, गायत्री पैठणकर, व्हेरी गुड. असं जर चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहिलात ना मग या ठिकाणी समजतं मला का तुम्हाला समजतं या ठिकाणी, है ना. मग एवढं करून पण काही अडचण नाही तर मला व्हॉट्सअप करा, एक प्रॉब्लेम एक्सप्लेन करा, म्हणून मी पुन्हा एक्सप्लेन करून देऊ शकतो, काही अडचण नाही. सो आपण चाललोय पुढे. लेट्स गो टू
प्रॉब्लेम नंबर 33. बघा प्रॉब्लेम नंबर 33 काय म्हणताय, वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 33. इफ यू इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x अपॉन tan इनवर्स ऑफ x प्लस 1 अँड v इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x इंटू tan इनवर्स ऑफ x, नाही tan इनवर्स ऑफ x नाही, tan इनवर्स ऑफ tan इनवर्स ऑफ x आहे, tan इनवर्स ऑफ tan इनवर्स ऑफ x आहे, tan इनवर्स ऑफ tan इनवर्स ऑफ x. इथे लक्षात, मग आपल्याला पाहिजे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v, du अपॉन dv. काय पाहिजे आपल्याला, du अपॉन dv. du अपॉन dv म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर. मग या ठिकाणी बघा प्रॉब्लेम हा सबस्टिट्यूशन मेथडचा आहे. आपण काय करू, पुट करू आपण, बघा आहे ना, या ठिकाणी हा tan इनवर्स ऑफ x आहे ना, त्याला आपण t पुट करू, पण f ऑफ x पुट करू. इज इक्वल टू काय, tan इनवर्स ऑफ x है ना, f ऑफ x इज इक्वल टू जर आपण tan इनवर्स ऑफ x पुट केला तर या ठिकाणी बघा तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह पण येणार, बरोबर. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, देअरफॉर f डॅश ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर है ना. या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या. मग लक्षात आला u काय झाला आणि v काय झाला है ना. u आणि v या ठिकाणी समजून घेऊ, du बाय dx फाइंड करू, dv अपॉन dx फाइंड करू. इथे लक्षात, फर्स्ट ऑफ ऑल ऑपरेट करू आता u बघा है ना, f ऑफ x काय बघा, f ऑफ x अपॉन f ऑफ x प्लस 1. ह्या u मध्ये हा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आलाय, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरचा रूल आपल्याला यूज करावा लागेल. सो लक्षात घ्या, du अपॉन dx इज इक्वल टू फॉर्म्युला डिनॉमिनेटर है ना, डिनॉमिनेटर काय आहे बघा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये f ऑफ x प्लस 1 डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. जरा व्यवस्थित लक्ष द्या है ना, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर है ना, डेरिव्हेटिव्ह येतोय डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, f डॅश ऑफ x अपॉन स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, u अपॉन v रूल. काय केलं आपण, u अपॉन v रूल यूज केलाय. याला आपण ब्रॅकेट ओपन करू आपण, लेट्स ओपन द ब्रॅकेट. बघा या ठिकाणी काय झालं, f डॅश ऑफ x, तो झालं बघा f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x प्लस f डॅश ऑफ x मायनस f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x अपॉन डिनॉमिनेटर रिमेन्स ॲज इट इज, प्लस मायनस ने ह्या दोन टर्म कॅन्सल झाल्या. बघा या ठिकाणी काय लक्षात आलं आता, du अपॉन dx इज इक्वल टू, इथं राहिलं फक्त f डॅश ऑफ x. तो f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला du अपॉन dx, बरोबर. हा झाला du अपॉन dx. पण आपल्याला माहिती f डॅश ऑफ x काय, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इंटू इथं काय आलं बघा, tan इनवर्स ऑफ x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग या ठिकाणी आता du अपॉन dv फाइंड करू, tan इनवर्स ऑफ x. मग बरोबर, नाव बघा v इज इक्वल टू काय आलं, f ऑफ x है ना, tan इनवर्स ऑफ f ऑफ x काय येतंय, v tan इनवर्स ऑफ f ऑफ x येत आहे बघा. हा tan इनवर्स ॲज इट इज राहतोय, tan इनवर्स ऑफ f ऑफ x. आणि मग dv अपॉन dx इज इक्वल टू काय येणार, हा f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x अपॉन tan इनवर्स काय आलं, 1 प्लस f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर है ना, 1 प्लस f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, f डॅश ऑफ x काय, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. हा काय आला, dv अपॉन dx आलाय. हा काय आलाय, dv अपॉन dx. दस आपल्याला काय फाइंड करायचं होतं, आपल्याला काय फाइंड करायचं बघा, du अपॉन dv इज इक्वल टू du अपॉन dx डिवायडेड बाय dv अपॉन dx. आता काय बघा, du अपॉन dx. आता du अपॉन dx इथं आपण फाइंड केलं बघा, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अपॉन tan इनवर्स ऑफ x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मोठा डिनॉमिनेटर. इथं आला अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. हा न्यूमरेटर कॅन्सल झाला, डिनॉमिनेटर गो टू न्यूमरेटर, न्यूमरेटर्स डिनॉमिनेटर गोज टू डिनॉमिनेटर. काय आलं बघा, 1 प्लस
tan इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan इनवर्स ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे लक्षात. आणि कुठे दिलं असं ऑप्शन बघा. येस, वैष्णवी कासर, सिद्धी कुदळे, सार्थक कवडे, अक्षय गाडेकर. व्हेरी गुड. सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, समजतंय का नाही? ऋतुजा भुजाडे म्हणताय सर ऑप्शन समजलेला आहे. साई भड पण म्हणताय ऑप्शन समजलेला आहे. पण ऑप्शन कोणता आहे? रिपीट करा ना सर. व्हेरी गुड, रिपीट करतो, काय अडचण. ईश्वरे, श्रेया जेजुरकर, श्रेयस वागचौरे, बी ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी आपण काय करतोय, सुरुवातीला आपण हा जो टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे ना त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करतोय, सोपं करतोय थोडंसं. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येणार आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा जो यू आहे, हा यू, या यू मध्ये बघा जिथं जिथं टॅन इनवर्स ऑफ एक्स तिथे आपण एफ ऑफ एक्स पुट केला. इथं यू अपॉन व्ही रूल झाला, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, त्याचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. मग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बघा ॲज इट इज, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचा स्क्वेअर झाला. मग हा एफ डॅश ऑफ एक्स ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला बघा, एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस मायनस त्या दोन टर्म कॅन्सल झाल्या, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन राहिलं है ना. आणि मग लक्षात आलं एफ डॅश ऑफ एक्स आपण फाइंड केलाय, काय एफ डॅश ऑफ एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, एफ ऑफ एक्स काय टॅन इनवर्स ऑफ एक्स, त्या व्हॅल्यू टाकल्या. मग व्ही इज इक्वल टू घेतला बघा टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला बघा, पहिले एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा. मग परत एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकली, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकली. आणि मग आपण इथं दस येतं यू अपॉन व्ही, डी यू अपॉन डी व्ही इज डी यू अपॉन डी एक्स डिव्हायडेड बाय, हा डी यू अपॉन डी एक्स आहे आणि हा डी व्ही अपॉन डी एक्स आहे. मग लक्षात आलं न्यूमरेटर कॅन्सल झालं, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटरला आला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला गेला आणि फक्त न्यूमरेटर लिहिला आणि आपण आन्सर पर्यंत या ठिकाणी पोहोचलोय. आणि तो ऑप्शन दिलेला होता बी मध्ये. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. So let's go to problem number 34. Problem number 34 बघा, k raised to cos inverse of x upon 1 plus k raised to cos inverse of x. जसं आपण मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, एफ ऑफ एक्स कन्सिडर करून, तुम्ही एफ ऑफ एक्स म्हणा, टी म्हणा, काही पण काही अडचण नाही, काही घेऊ शकता, काही अडचण नाही. मग या ठिकाणी आपण काय करूया बघा, इथे आपल्याला परत आपण कन्सिडर करू बघा, इथं बघ k raised to cos inverse of x, k raised to cos inverse of x, k raised to cos inverse of x. बरोबर. मग आपण f of x पुट करा किंवा t पुट करा, काहीतरी त्याला सबस्टिट्यूशन करू आपण. बरोबर. मग सबस्टिट्यूशन करा म्हणजे प्रॉब्लेम कसा होईल बघा, का या ठिकाणी x जर आपण याला पुट केलं आहे ना, मग x जर k raised to cos inverse of x झाला, बरोबर, आणि k येते लक्षात. मग याला जर आपण टी पुट केला, काय पुट करतो, फॉर एक्झाम्पल पुट टी इज इक्वल टू के रेस टू कॉस इनवर्स ऑफ एक्स है ना. मग दस वाय काय झाला, सो वाय काय होणार, के टी के रेस टू कॉस इनवर्स म्हणजे टी, टी अपॉन 1 प्लस टी आणि एक्स काय झाला, एक्स इज इक्वल टू टी आला. वाय इज फंक्शन ऑफ टी, एक्स इज फंक्शन ऑफ टी, पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. मग लक्षात आलं आपण काय फाइंड करतोय, डीवाय अपॉन डीटी, डीवाय अपॉन डीटी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर 1 प्लस टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी इज 1 मायनस टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट ओपन केलं तर टी मायनस टी कॅन्सल होणार, 1 अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर. इथे लक्षात. आणि dx अपॉन dt काय येणार, dx अपॉन dt इज 1, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी इज 1. मग दस आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे बघा dy अपॉन dx काय आहे, dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt. मग dy अपॉन dt काय आहे, 1 अपॉन 1 प्लस टी होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1. मग या ठिकाणी काय आलं बघा, 1 अपॉन 1 प्लस टी होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 1 प्लस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी,
इट इज k रेज टू cos इनवर्स ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस k रेज टू cos इनवर्स ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय ऑप्शन आलाय? चॅटबॉक्स जरा सायलेंट झालं काय? आता सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर दिसत आहे है ना. अक्षय गाडेकर, ऋतुजा भुजाडे, सिद्धी कुदळे, सर्वेश वागचौरे, अमृता थोरात, रुचा चांदगुडे म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. येस, सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 34. प्रॉब्लेम नंबर 34 चा आन्सर आलेला आहे सी है ना. ईश्वरी म्हणतायत येस, व्हेरी गुड, सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. स्टार्ट कसं करायचं सोपं करतोय आपण, सोपं करून तुमच्या समोर है ना. या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम नेट गेला ना. या ठिकाणी समजताय सर्वांना? प्रॉब्लेम या ठिकाणी समजलेला आहे असं कन्सिडर करून आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 35. प्रॉब्लेम नंबर 35 काय आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 35 असतो आपण x इज फंक्शन ऑफ थीटा, y इज फंक्शन ऑफ थीटा. x इज फंक्शन ऑफ थीटा आणि y इज फंक्शन ऑफ थीटा है ना. या ठिकाणी तुमच्या फंक्शन लक्षात येत असेल. सर्वांना या ठिकाणी आवाज येत आहे? हॅलो हॅलो, आवाज येत आहे? आवाज बोला ना सर. हां 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 का. मी तर आता सेशन बंद पडलं, बाहेर आलो, एक्झिट झालं, ते सेशनच बंद पड, काही दिसत नाही. हा ना. हां हां हो का. मोबाईलचं चालेल पण नेमकी आता गडबड झाली. मी नेमकी जिओच मध्ये आलो ना आता.